7 वाजलेले आहेत आता आणि असं वाटतं की 6 वाजलेले आहेत. थोडासा अंधार पसरलेला आहे. हे काय फुलं एवढेच फुलं मिळाले. मजा आली आज. आनंद आला जेवण करून मला आज कोण नाही, फक्त हे देवासाठी ठेवते मी. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज भोगी आहे आणि उद्या मकर संक्रांती. तर तुम्हाला आजच्या भोगीच्या आणि उद्याच्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी इथे एका साईडला 12 भाज्या उकडायला ठेवलेल्या आहेत या कढईमध्ये आणि एका साईडला काढा उकळायला ठेवलेला आहे. आणि आता अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. आता 7 वाजलेले आहेत आणि दादूला 7:30 वाजता कॉलेजला जायचं आहे, तर पटपट आवरून घेते. आज सुद्धा वातावरण खूप खराब आहे. आज सुद्धा आभाळलेलं आहे. 7 वाजलेले आहेत आता आणि असं वाटतं की 6 वाजलेले आहेत. थोडासा अंधार पसरलेला आहे. आवश्यक तर सावकाश. माझा सगळा स्वयंपाक आज लवकर झालेला आहे, कारण आज भोगीची भाजी होती आणि बाजरीची भाकरी, त्यामुळे लवकर स्वयंपाक झालेला आहे. आणि आता मी टेरेसवर जाऊन येते. हे तांदूळ पक्ष्यांसाठी थोडंसं जल ठेवून येते. बापरे, असं घेऊन जावं लागतं मला रोज. बापरे, आजचं वातावरण खूप खराब आहे. कसं आभाळाला असं वाटतं पावसाळा चालू आहे. बाबा बाबा बाबा, सगळीकडे धुके आहेत. दूरच्या बिल्डिंग नाही दिसत, जवळच्या बिल्डिंग दिसतात. असं तर वातावरण झालेलं आहे. आणि इथं कुणाची तर पतंग पडलेली आहे. सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल, केशव हरी गोविंद हरी नारायण हरी बोल. सूर्यनारायण दर्शन दिलं नाही अजून, ढगाच्या आडच आहेत. तरी इथूनच मी प्रार्थना करते. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. चला तर मग मी आता घरी जाते. मी आज इथं व्यायाम नाही करणार आहे, घरी करणार आहे, कारण आता खूप थंड वारं सुटलेलं आहे. म्हणून मी आता घरी जाऊन प्राणायाम करणार आहे, योगा नाही करणार आहे. चला, आपली ही बॉटल जाते. खूप थंडी वाजती. हांजी फोंडेजी सुप्रभात. सुप्रभात. फोंडेजी देवपूजा करत आहेत. कधी व्हायचं? 9 वाजले. 8:45 झालेत फोंडेजी. नाही तसे तर 8:30 झालेले आहेत. आमच्या घड्याळमध्ये 8:45 झालेले आहेत आणि आमचं घड्याळ 15 मिनिटं पुढं आहे. ठीक आहे, चलो आप पूजा कर लो ना. देवासाठी नैवेद्याचं प्लेट भरून ठेवते आणि नंतर मग प्राणायाम करायला बसते. फोंडेजी ठीक आहे, नैवेद्य देवाला पण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी दिलेली आहे नैवेद्य म्हणून. फोंडेजीने मला काम दिलेलं आहे, ते म्हणजे खालून फुलं आणणं पूजेसाठी. मी ती फुलं घेऊन येते अगोदर. तर इथं टोपली आहे फुलं आणण्यासाठीची, ती घेऊन जाते. कुंडीमध्ये 2-3 फुलं पडलेली आहेत. गोकर्णाला एक फुल आलेलं आहे, ते पण घेते पूजेसाठी. टोपलीत ठेवते. आज एवढीच फुलं मिळालेली आहेत, 4-5. हे काय फोंडेजी, एवढीच फुलं मिळाली. गाडीवरची नाही घेतली. गाडीत होते ना, गाडीवर खूप आहेत पण डस्ट बसलेली आहे. आपल्या गाडीतले ग झेंडू. अरे हा, काल मी मावशींच्या इथून ना फुलं आणलेली झेंडूची, ते विसरले गाडीच्या डिक्कीमध्ये. आता तशीच आहे. ते पण आणू का? आणते. हो ना, मी अक्षरशः दमले बाबा. 3 राऊंड मारले खालून वरतीपर्यंत. डिक्कीतून फुलं घ्यायला गेले. स्कूटी होती माझी, तर दादू घेऊन गेले स्कूटी. फुलं पण त्याच्याबरोबरच गेली. एवढी पुष्कळ आहेत फुलूजी. करलो पूजा. हे घ्या फोंडेजी, खालो आप. हां, मी आता प्राणायाम करणार थोडा वेळ, अर्धा तास, आणि नंतर मग मी आणि मला जेवण करू. खालो आप.
मी आणि मना आता जेवण करायला बसलेलो आहोत. जेवणामध्ये मी खात आहे जवसाची तिळाची चटणी, मिक्स भाजी, बाजरीची भाकर आणि इथं 3-4 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत. हा गावरान लसूण आहे, गाजर. आणि मना पण सेम खात आहे अन्न. मना खूप जाम झालेला आहे खोकल्याने, खूप खोकतो रात्रभर. त्याला ताप पण आलेला रात्री. है ना बाळा? खा खा. बरं, जेवण करताना आनंदाने जेवण करायचं, एकदम प्रसन्न मनाने. ठीक आहे? खाली तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. चला, टेस्टी जेवण झालेलं आहे. आणि मिक्स भाजी खूप 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 टेस्टी झालेली. मी या भाजीमध्ये कांदा आणि लसूण अजिबात टाकलेला नव्हता, म्हणून आम्ही जेवण करताना कच्चा लसूण खाल्लेला आहे. तर छान लागली, एकदम मजा आली. आज खरंच आनंद आला जेवण करून मला आज. आता थोड्या वेळाने काय करते, गुळाचा अद्रक टाकून चहा बनवते मस्त. कारण आम्ही रात्रभर खोकून वैतागलेलो आहोत. पूर्ण घसा हा दुखतोय माझं तर, आणि मला तर ताप सुद्धा आलेला. जेवण झालेलं आहे आमचं. त्याच्यानंतर मी किचन ओटा स्वच्छ केलं आहे, फक्त भांडी अजून धुवायची आहेत. त्याच्यानंतर मी या इथं गुळाचा आणि अद्रकचा चहा बनवायला ठेवलेला आहे. इथं दूधसुद्धा उकळलेलं आहे आणि ह्या दुधाचं मला पनीर बनवायचं आहे. थोडंसं दूध चहासाठी काढून ठेवते आता. चलो, दूध राहिलेलं दुधाचं मी आता पनीर बनवत आहे. तर हे लिंबू आणि पाणी आहे, म्हणजे जेवढं लिंबाचा रस आहे तेवढंच पाणी आहे. हे थोडं थोडं ओतायचं म्हणजे पनीर बनतं. असं चमच्यानं फिरवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून दूध फुटायला मदत होते. हे बघा, थोडंसं वा वा वा, खूप कमी वेळामध्ये फुटलेलं आहे. एवढंच लिंबाचा रस उरलेला आहे थोडासा, तोही याच्यामध्ये होते. तर हे बनलेलं आहे आपलं ताजं पनीर. आणि हे पनीर असं बनलं की पटकन गॅस बंद करायचा, नाहीतर पनीर चिंगमसारखं होतं, चिकट थोडंसं. म्हणून पटकन पनीर बनलं की गॅस बंद करून टाकायचं. हे पनीर थंड झाल्यानंतर मी एका गाठोड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. गुळाचा चहा मी या कपामध्ये सोडलेला आहे. आणि याच्यामध्ये ना 2-4 चमचे हे थोडंसं कोमट दूध ओतायचं असं. चला तर मी आणि मना बसून मस्त चहा पितो. अद्रक आणि इलायची टाकलेला प्लस गूळ. मना माझा कॉलेजला नाही गेला. गेले बेटा. मला बिचारा रात्रभर खोकतोय, त्याच्यामुळे कॉलेजला नाही गेलास. आणि 2 दिवस झालं वातावरण पण असं ह्या आजाराला पोषक आहे. आभाळ आहे, थंड हवा आहे, त्यामुळे अजून घशाला त्रास, अजून सर्दी खोकल्याच्या रुग्णामध्ये वाढ होते. कसं झालंय काय ना, गरम अद्रकचा फ्लेवर होते का? पिले बघा, माझ्या चहामध्ये एवढी ताकद आहे. मनाने 2-4 घोट चहाचे पिले ना, आता म्हणते जातो मी कॉलेजला, आता मला बरं वाटतंय. ठीक आहे, जा घरी बसून तर काय करणार आहे. दाता झोपा काढेल दिवसभर आणि तुला रात्रभर जागेल. उससे त्याच्या तू कॉलेजचा बेटा. या गाठोड्यामध्ये मी पनीर बनवायला ठेवलेलं आहे. आणि याच्यावरती काहीतरी असं ओझं ठेवायचं, जेणेकरून 1 तासामध्ये आपलं ताजं पनीर बनून जाईल. हलू नकोस. हांजी. चहा पिल्यानंतर मी 1 तास आराम केला. 1 तास आराम केला म्हणजे काय, तर फोन घेऊन बसलेली. त्यानंतर आता पनीर बांधून ठेवलेलं आहे. 1 तासामध्ये ताजं पनीर बनतोय, तोपर्यंत मी सगळे कामं करते. चक्क 2 तासानंतर माझी कामं आता संपलेली आहेत. कारण काही कपडे मशीनमध्ये टाकलेले, काही मी हातावर धुले, त्यामुळे मला आज वेळ लागला. पनीर काढून मी मगाशीच फ्रीमध्ये ठेवलेलं आहे. आता वाजले सायंकाळचे 5 आणि मी आता बाजारात खण आणायला चाललेली आहे. ह्या मावशीकडून मी खण घेतलेलं आहे. तर खण पण खूप सुंदर आहे. 1 खण घेतलेलं आहे मी. आणि आता फुलं पण घेते. तर असं व्यवसायाचं साहित्य पण आहे मावशीकडे, वेगवेगळं सगळं काही आहे. मी आलेली आहे मार्केटमधून आणि त्यावेळेस मंदिरात पण जाऊन आले. या ताटामध्ये मी खण ठेवलेला आहे. आणि हा खण मी उचलून ह्या चौरंगावरती ठेवते आणि थोड्या वेळाने पुसते. येते वेळेस मी तीळ आणि गूळसुद्धा आणलेला आहे. आज थोडीशी चिकी बनवण्याचा प्रयत्न करते. उगं बनते का, कारण गेल्या वर्षी बनवली होती, त्यानंतर आत्ताच बनवती आहे. आता बघू, चिकी बनवते थोड्या वेळाने. मी आता देवासमोर दिवा लावते, पूजापाठ करतो आम्ही. मी आता खणाची पूजा करते. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जेवढे आपले भारतीय सण आहेत ते सगळे शेतीशी निगडीत आहेत. मकर संक्रांत सण सुद्धा शेतीशी निगडीत आहे. या काळामध्ये शेतामध्ये रानभाज्या खूप आलेल्या असतात. नवीन हुडा, नवीन गव्हाचे दाणे वगैरे आलेले असतात आणि त्यांची आपण पूजा अर्चना याच हुडामध्ये ठेवून करतो. नंतरच हुडा खायला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर कोण हुडा खात नाही आणि येत सुद्धा नाही आहे. आणि उद्या मकर संक्रांत आहे. तर मकर संक्रांती दिवशी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. त्यापासून दिवस हळूहळू मोठा होत जातो. आता रोजची पूजा दादू करेल.
मी आता चिकी बनवते. मी आता तीळ भाजत आहे. गोल्डन ब्राऊन होसपर्यंत नाही रे तडतड तडतड करतात ना सगळे तीळ. फक्त तडतड आवाज आला ना चांगले भाजले जातात पण वास पण येतो भाजल्यानंतर. तेव्हा गॅस बंद करायचा. आणि तीळ थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्लं जातं कारण तिळामध्ये उष्ण गुण आहेत. उष्णता राहते शरीरामध्ये टिकून तीळ खाल्ल्यानंतर. पण थंडीमध्ये तीळ जास्त प्रमाणात खातात. तीळ हे श्रीहरी विष्णूच्या घामापासून निर्माण झालेले आहे. त्यामुळे पूजापाठमध्ये वगैरे याला खूप महत्त्व आहे. तिळाला पटपट पटपट भाजावं लागतं नाहीतर करपण्याची भीती असते. जास्त भाजले गेलेले तिळाची चिकी किंवा लाडूचे कडवट लागतात. त्यामुळे हलकेसे थोडेसे ब्राऊनच भाजावं लागतात तीळ. तीळ थंड होत आहेत तोपर्यंत गूळ चिरते. मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्या गरम कढईमध्ये टाकलेला आहे. आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी तीळ घेणार आहे भाजलेले. अगोदर हा गूळ चांगला मेल्ट करायचा वितळवायचा छान. आणि याचा पाक बनवायचा गुळाचा. तीळ अजून गरमच आहेत. एवढे तीळ ठीक आहेत. गूळ पण चांगला वितळलेला आहे. अजून थोडा 1-2च मिनटं शिजवायचं चांगला गूळ. पाण्यात गूळ टाकायचा आणि मग चेक करायचं. गूळ होत असेल ठीक असेल तर अजून थोडा वेळ म्हणण्यापेक्षा 1 मिनिट अजून गूळ असा शिजवायचा. पुन्हा एकदा चेक करायचं. गोळी बनली तरच तीळ टाकायचे गुळामध्ये. तर आता मी चेक करते ह्या गुळाची गोळी बनते की नाही ते. या वाटीमध्ये पाणी घेतलेलं थोडंसं आणि थोडासा गूळ टाकायचा. हे बघा गोळी बनलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. ही अशी गोळी बनलेली आहे. याचा अर्थ पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा पटकन आणि हे तीळ टाकायचे याच्यामध्ये. वा 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 वा. थोडेसे शेंगदाणे आहेत हे पण टाकलेले आहे. आणि ह्या ताटाला मी तूप लावलेलं आहे. आता हे गुळाचं आणि तिळाचं सारण मी याच्यामध्ये टाकते ताटामध्ये. आणि गरम गरम आहे तोवरच ह्या ताटामध्ये टाकते. नेहमी मी काहीतरी असे उद्योग करते आणि मला बोलतं. चिकी बनणार का नाही बाळा? बनलेच हवी. ॲक्च्युली हे साऱ्यांना पोपटावर ओतलं ना तर छान लागता येतात. थोडासा पाण्याचा हात घेऊन मी थापते. बाबा खूप गरम आहे. त्या फुलपात्राला थोडंसं पाणी लावते पसरते. वा वा वा. ही आयडिया मला अगोदर का नाही आली. पटकन पसरलं. वा वा. मला असं वाटतं आता मिशन तिळगुळाची चक्की सक्सेस होती आहे कारण कडक झालेलं आहे सारण चांगलं. माझ्या चिक्या जर छान आल्या ना व्यवस्थित छान कडक बनल्या ना तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने बनवा. उद्या तर संक्रांत आहे. उद्या हा माझा व्हिडिओ येईल सकाळी. तुम्हाला अधूनमधून बनवायचे असतील तर या पद्धतीने बनवू शकता चिक्की. माझा हात बघा किती लाल झाला आहे. संसारामध्ये असे चटके खूप असतात. स्वयंपाक करताना तर नेहमीच. हात बघा कितना फरक आहे. चलता आहे. बिना कष्टाशिवाय काहीही होत नसतं. हे गरम गरम आहे तोपर्यंत असं त्याला चिरा द्यायच्या. तर आत्ताच क्रंची आवाज येतो तिळांचा. चला तर मग सगळीकडे मी चिरा दिलेला आहेत. चौकोनी तुकडे होतील थोड्या वेळाने. आता हे ताट मी पंख्याखाली नेऊन ठेवते म्हणजे 10 ते 15 मिनिटात थंड होईल आणि लगेच तुम्हाला दाखवते चिक्या कशा बनलेत ते. चिक्की थंड झालेली आहे. आता बघू चांगल्या वड्या पडतात की नाही त्या. वा 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 वा. बघा तुमच्या समोर मी दाखवते वड्या छान पडत आहेत. बघा किती इझिली निघत आहेत. वा 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 वा. बघा म्हणजे आपली मिशन चिक्की कंप्लीट झालेली आहे. सक्सेस झालेली आहे. छान 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 छान. तर बघा अशा छान वड्या पडलेल्या आहेत. तर मी पहिल्यांदा अगोदर देवाला ठेवते नैवेद्य चिक्कीचा. उद्या पण आम्ही नाही खाणार. उद्या अगोदर पांडुरंगाला चिक्कीचा नैवेद्य देणार आणि नंतर मग आम्ही खाणार. आज कोण नाही फक्त हे देवासाठी ठेवते मी. तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. माझी तर सक्सेस झालेली आहे. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ याप्रमाणे माप घ्यायचं आहे आणि चिक्की बनवायची छान बनते. आणि गोळी बनते की नाही बघायचं पाण्यात टाकून. गोळी बनली तर पटकन हे तीळ टाकायचं चांगलं मिक्स करायचं आणि ताटामध्ये घ्यायचं छान असं थापून वड्या काढायच्या. आपली तिळाची चिक्की छान बनते. चला तर मग मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी पुलाव बनवत आहे. एवढ्या सगळ्या भाज्या पण आहेत. तर म्हटलं आज पुलाव बनवावा आणि सकाळच्या भाकरी पण आहेत 2-3. तर म्हटलं आज पुलावच बनवते. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.